एका रिअल इस्टेट व्यावसायिकाच्या घरात भर दुपारी घुसलेल्या एका सशस्त्र टोळीने दहशत माजवली आहे. हातात पिस्तूल घेऊन आलेली 5 जणांची ही टोळी दरोड्यासाठी आली होती की त्यांना त्या व्यावसायिकाला धमकवायचे होते याचा उलगडा झाला नाही. रात्री उशिरापर्यंत पोलीस सशस्त्र टोळीतील गुन्हेगारांचा शोध घेत होते. वाढत्या गुन्हेगारीने बेळगावकर पुरते हैराण झाले आहेत. शुक्रवार दिनांक 25 एप्रिल रोजी दुपारी 1:30 वाजण्याच्या सुमारास बुडा कार्यालयाजवळील असद खान सोसायटीमध्ये ही घटना घडली आहे. रिअल इस्टेट व्यावसायिक व त्यांच्या कुटुंबियांना बाथरूममध्ये कोंडण्यात आले होते. बाथरूमच्या खिडकीच्या काचा फेकून मदतीसाठी त्यांनी आरडाओरडा केल्यामुळे परिसरातील नागरिक त्यांच्या मदतीला धावून आले. त्यामुळे कुटुंबीय बचावले आहेत. मैनुद्दीन पठाण वय 52 यांनी यासंबंधी शुक्रवारी रात्री मार्केट पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. 4 ते 5 जणांचा समावेश असलेल्या सशस्त्र टोळीने शुक्रवारी भर दुपारी आपल्या घरात प्रवेश करून पत्नी, मुलगी व आपल्यावर पिस्तूल रोखल्याचे त्यांनी फिर्यादीत म्हटले आहे. मात्र ही सशस्त्र टोळी नेमक्या कोणत्या कारणासाठी मैनुद्दीन यांच्या घरात घुसली याचा शोध घेण्यात येत आहे. या घटनेची माहिती समजताच गुन्हे तपास विभागाचे एसीपी सदाशिव कट्टीमणे, वाहतूक विभागाचे एसीपी ज्योतिबा निकम, माळमारुतीचे पोलीस निरीक्षक JM कालीमिर्ची व इतर अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेऊन गुन्हेगारांचा शोध घेण्यात येत आहे. यासंबंधी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता सीसीटीव्ही फुटेजवरून सशस्त्र टोळीतील गुन्हेगारांचा शोध घेण्यात येत असल्याचे पोलिसांनी सांगितले.